पुंडलिक वरदे हरिविठ्ठल राजा रामचंद्र भगवान की जय। पहिलेच झाले संध्या स्नान, भीम जेवू लागला अन्न, परम स्वादिष्ट रुची घेऊन उपचारेसी सेवितसे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका पुंडलिका वरदे हरिठ, श्री ज्ञानदेव तुका राजा रामचंद्र भगवान की जय, कृष्ण भगवान की जय। पहिलेच झाले संध्या स्नान, भीम जेवू लागला अन्न, परम स्वादिष्ट रुची घेऊन उपचाराशी सेवितसे। असं बरं काय कथेचा प्रसंग, ब्राह्मणाच्या घरावर पाळी आली आणि कुठल्याही माणसाच्या स्वतःच्या घरावर पाळी आल्याच्या नंतर दुःख स्वतःला कळत असतं. आणि त्या ब्राह्मणाच्या घरावर पाळी आली की त्या बकासुराला आपल्या घरातला एक माणूस आणि अन्न द्यायचे, ते बी त्याचं पोट भरजेपर्यंत अन्न द्यायचे, आणि पोट नाही भरलं तर जमत नाही. एवढ्या प्रकारचा अन्नाचा साठा तयार करून द्यायचा आहे, आपल्या घरातले एक माणूस द्यायचे. आता कुणालाही वाटतंय बरं का, आता कसे का म्हणणार, इथून म्हणूत किंवा इथून म्हणूत, प्रत्येक माणूस म्हणतो हे गेला मी गेले असते तर बरं झालं असतं. सत्य म्हणतोय ना माणूस, म्हणतोय त्याच्याऐवजी मी गेले असते तर बरं झालं. बाई म्हणते मी गेले असतं, मुलगा मालक म्हणते बाईच्या ऐवजी मी गेलो असतं बरं झालं असतं. आई वडील गेल्यापेक्षा मी गेलेलं बरं. हेचा लागला कल लागल्याच्या नंतर आमच्या या ठिकाणी कुंती माता त्या ठिकाणी असरा ब्राह्मणाच्या घरी आश्रयाला होत्या, आणि आश्रयाला असल्याच्या नंतर कुंती माता म्हणते काय तुम्हाला एवढं संकट आलं, एवढं दुःखात का पडलात. काय कारण अनेक प्रकारचे प्रश्न विचारल्याच्या नंतर सांगितलं, काय सांगा म्हणले आमच्यावर मोठं संकट आहे. एक बकासूर नावाचा राक्षस इथून पुढे असेल 2 कोसावर एका वनात राहतोय, आणि वनात राहत असल्यामुळं आज एका घराची बाळी त्या घरातला एक माणूस द्यायचा, अशी प्रथा चालू आहे. म्हणजे प्रथा, रोजची प्रथा. मग अशी प्रथा या ब्राह्मणाच्या घरावर आली, आणि त्या ब्राह्मणाच्या घरावर आल्याच्या नंतर त्या ब्राह्मणानं दुःख आपलं कुंती मातेपाशी व्यक्त केलं. खरं सांगतो तुम्हाला, कुठल्याही प्रकारचं संकटाचा नायनाट करायचा असेल तर व्यक्त करा. माणसानं पहिल्या प्रथम मीपणा घातला पाहिजे. माझे बापू, सत्य हे आहे. जोपर्यंत मला कळत नाही तुमच्याकडून ऐकून घ्यायला काही अडचण नाही, हो पण मी नाही छान असा कधी माझे कुठल्याही गोष्टाचं आपल्याला कळत नाही, शरण जाऊ कुणाला काही हरकत नाही. आता कुंती माता हा संत होती. कुंती मातेनं विचारलं असं संकट एवढं काय, त्यास त्यानं ओळखलं. तुका म्हणे संकटाची शरण जावी मारुती का, संताशी संताला शरण गेलं की दुःख नाहीचं होतंय. त्या कुंतीने सांगितल्याच्या नंतर याने सांगितलं आमच्यावर एवढं संकट आलं, या संकटाचं निवारण करणारे संत असतात, देव असतात. अशा प्रकारचे कुंतीने सांगितलं दुःख करूच नका, दुःख करायची कसल्याही प्रकारची गरज नाही. ते म्हणले कस काय गरज नाही, आमच्या घरातला माणूस चालेल, दुःख करायची गरज नाही. तुझं माणूसच मारणार नाही म्हणून सांगितलं ब्राह्मणाला. विषय मिटला. त्याच्यापेक्षा लय ताकद आहे म्हणजे माझ्या मुलामध्ये. द्वितीय माझा पुत्र जाण, दुसऱ्या क्रमांकाचा भीम हा भयानक बलवान होता. त्याला असा सोबत दिलं, रथावर साहित्य दिलं. रथ बरोबर बकासुराच्या असराच्या वनामध्ये गेला, मोठ्यानं आरूळ दिली. अरे कोण बकाय काळ्या तोंडाचा पुढे येऊन ये. एवढं म्हणलं तर म्हणल्यानंतर स्नान केलं. म्हणले स्नान केलं. माणसानं स्नान केल्याशी जेवायचं नसतं, हा ग्रंथ सांगते. स्नान केलं, आणि स्नान केल्याबरोबर जे बकासुराला दिलेलं अन्न होतं पांढरे मामा, ते स्वतःच बखाला सुरुवात केली. स्वतःच बक्षू लागला. कथा सांगा सुरुवात केली आहे. ऐकता भीमाची थोर हाक, क्रोधे धावे असुर बक. वा वा. तो अन्न भक्षितो निशंक, मागे पुढे न पाहे. ऐकता भीमाची हाक, भीमानं मोठ्यानं दिलेली आरोळी या बकासूर नावाच्या दैत्याच्या कानावर पडली. आणि कानावर पडल्याच्या नंतर
बकासूर मला असेल कोण? हम्म. लगेच बकासूर पळत 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 ज्या ठिकाणी भीम बसला होता तिथे आले. त्या ठिकाणी आला. पाहिल्यावर मला जे खायला लागतंय ते हे कोण खात असेल बोलायला सुरुवात केली आहे. म्हणे महिष पशु दवडून माझे भक्षितोषी सर्व अन्न. बरं, आता मी तुझला ग्रासीन शिरछेदीन क्षणार्धे. बकासूर नावाचा अति उतावळ पाण्याला खळखळ जास्त बघा. सत्य आहे. ज्याच्याकडे भरपूर ज्ञान असते त्याच्याकडे कसल्याही प्रकारचा उतावळपणा नसतोच. सत्य आहे. हा. हे राक्षस कुळातलं होतं. हो ना. कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही, अज्ञानी होतं. अज्ञानी. आता अज्ञानी हा बकासूर भीमाच्या जवळ गेला आणि भीमानं काय केलं होतं, ह्याच्या सोबत अनेक प्रकारच्या म्हशी, बकरे, अनेक प्रकारचे प्राणी दिले होते. आता शाकाहारी माणसं बकरे, प्राणी आणि म्हशी कशाला खातील? काय करा. शेनं जेवढे आणले होते का नाही तेवढ्याला तेवढे मला जा आनंदात वनामध्ये तुम्ही खुशाल खात बसा. बाप. शेनं म्हणला माझं खाते हो. आणि हेनं वनामध्ये दौडून लावलं. राग आला बरं काय बकासूरला. जोड काकू राग आला आणि रागाच्या भरामध्ये हा. तू कोण आहेस? हो. तुझा शिरछेद केल्याशी सोडणार नाही बाप. अशा प्रकारचा हं? शिरछेद. शिरछेद केल्याशिवाय सोडणार नाही अशा प्रकारचा तो बक कुंभकर्णाच्या समोर बोलू लागलाय. बकासूर. बकासूर हा. म्हणे तू आहेस कोण हा. प्रत्युत्तर निधी भीमसे. हो. उगाच जे विधरले मौन हो. परतो न पाहे ना त्याकडे. ज्यावेळेस त्या बकासुरानं सांगितलं अरे तू आहेस कोण? तू कुठला राक्षस आहेस? हो. तू राक्षस होता काय? नाही. अरे तू कोण आहेस, कुठला आहेस, तू मला बोलत का नाहीस? हे विचारायचं. असं बोलत का नाही म्हणल्याच्या नंतर राग आला बरं काय भयानक अशा प्रकारचा. कुणाला? बकासूर. बकासूरला राग आला. पण ह्याला राग आलाय पण हेनं जे खाली मान घातल्या म्हणताला कुणा? भीमानं. एवढी मान खाली घातल्या, एवढी मान खाली घातल्या. लाभ रे बरकत रे असं म्हणजे पर्यंत पोटामध्ये घासामा घास तुला काय बोलायचं ते बोलत बस. हा. अशा प्रकारची सुरुवाती का सांगायला सुरुवात केली आहे. जैसे निंदक निंदिती अपार परी न चढे साधूंचे अंतर. वा. तैसा बडबडे बकासूर परी वृकोदर न गणिते. निंदकानं किती प्रकारची आपली निंदा केली तर आपल्याला काही फरक पडत नाही. नाही. संत असे असतात बघा. संताची किती निंदा केली, खरी. सज्जनाची किती निंदा केली, हो. सज्जनाला काही फरक पडत नाही. आणि म्हणून त्याकडे घातले तुकाराम म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी. जवळ असावं. आपली निंदा करणारे असावं, सत्य आहे. आपले अपमान करणारे असावे, हा. तुला काही येत नाही म्हणणारे असावे, आपलं बुद्धी दुप्पट वाढते लक्षात ठेवा. म्हणजे आपले निंदा करणारे असावे. जसं साधूचं अंतकरण किती निंदा करा असं निंदा केली तर तिळभर आपल्या तपचर्याहून ढळत नाही. आणि याला साधू म्हणायचं. हा. हे किती बोलालंय बकासूर. हो. पण माझ्या भीमाचं कसल्या प्रकारचं मन चलबिचल झालं नाही. सांगा सुरुवात केली आहे. बक शरीर पर्वताकार विक्राळ तोंड भाई सेंदूर. वा वा. हक देऊनी परम क्रूर दात खाऊन धावला. आता हे कसलंच बोलणं गेला भीम. हा. त्याला काहीच फरक पडला गेला. कोण बोलालंय की कोण भुकायला गेलं. हाती चलू लागल्याच्या कुत्रे किती भुकले हातीला काही फरक पडतो का? नाही ना. हा. भीमाला माझ्या कसल्याही प्रकारचा फरक नाही पडला माय बापू. आणि फरक न पडल्याच्या नंतर याला म्हणला मला गुमांना झालंय. हो. जास्त थोडी नजर माझ्या भीमानं त्या बकासुराकडे केली. इथं माझ्या कविकारनं वर्णन केले तो भला मोठा आगडबंबूचे तगडबंबू होता म्हणले. हा. राक्षस होता. राक्षस. तोंड त्याला भलं मोठं तोंड पसरलं आणि तोंड पसरून भीमाच्या जवळ गेला. काय करतो सांगा सुरुवात केली आहे. वज्र मुठी नेटे वळून पृथ्वीवरी पाडिला भीमसेन. हा. जैसा पंचानना प्रति धावून ताडी कुंजर शुंडेने. बघा आता एवढा तो बकासूर मूठ वळवली म्हणले मूठ. हो. आणि मूठ वळून ती भीमाला
बरोबर मारली. आता काय फरक पडल भीमाला मग? काहीच नाही. काय होईल याच्यानं? आणि दुर्जनानं खरंच काही होत नाही, लक्षात ठेवा. त्यानं काय भुकायचे ते भुकू द्या. हो हातीच्या जवळ कुत्रे जावे, हातीने सोंडे लुटून लावाय. हो सिंहानं हत्तीनं सोंडानं मारावं. आता सिंहाला जर हातीनं सोंडानं मारलं तर काय फरक सिंहाला पडल? सिंह हत्तीच्या अंगावर गेला तर सोंडानं जसं ते ढकलून अरे जशा प्रकारचा सिंह जवळ गेला आणि गेल्याच्या नंतर त्या हातीनं आपला सिंह सोंडेनं लुटून लावला, हो तशा प्रकारचा भीम होता सांगा सुरुवात केलेलं. चूर होती महापर्वत हा. ऐसे मारी मुष्टीघात बरं, रुची घेऊन जेवीत भीमसेन अण्णा ते. आता एवढी ताकद होती म्हणले असेल कविकार, हो एवढी ताकद होती की एवढी बुक्की मारली की त्या बुक्कीनं केवढ्याही प्रकारची शीळ पर्वत चूर्ण होईल. हो एवढे ताकद आणि कुणाला माहित किती होते ना, असतीलच मला वाटतं. आता जर आपण मंदिरात गेलो तरी आणि ते पहिल्या काळात ते मंदिर पाहिले, आता जेसीपीनं ते दगड उचलत नाहीत, ते माणसं उचलून- ते त्या काळात त्या माणसाने उचलले होते. मग ताकदवाला असावंच लागतं, अंदाजाचा काढावं लागेल ना गं. सत्य आहे. बरोबर आहे का? हो आता पहिल्या काळात जेसीबी होत्या का? नव्हतं ना. अहो एवढे पर्वत एवढे दगड त्या माणसाने उचलले. आता एवढा मोठा तो बकासूर होता, त्यानं बुक्की मारल्यानंतर पर्वत पीठ होईल. ही बुक्की मारली कुणाला? भीमाला. हो भीमाला बुक्की मारल्याच्या नंतर पहिला घास खाला जेवढी आवड होती तेवढंच. हा. तेवढेच बुक्की मारली तरी अन्न खाण्यामध्ये त्याला आवड होती. त्यानं कसल्याही प्रकारचं आपलं मन ढळू दिलं नाही आणि विचारही केला नाही. भीमाला सांगायला सुरुवात केली आहे. विशाल वृक्ष बळे घेतला पृष्ठावरी भीमाचे मोडीला. हो, परीन बोलेची उगला ग्रास घेता न राहे. शांत मनानं असं भीमानं आपलं जेव्हा सुरू केलं त्याला जे पाहिजे होतं मिळालं होतं. हो भीमासारखा खाणारा व्यक्ती जन्मालाच यायचा नाही माय बाप, एवढा खाणारा होता भीम. हा आता त्या भीमाला जेवायला सुरू केले, शेनं बुक्की मारली तरी काही फरक पडला नाही. म्हणलं असं काही हालत नाही, डुलत नाही, बोलत नाही, मग काय करावं? बरं थोडं जंगल होतं, हो पांडेमावा जंगल हा आपल्या डोंगर असेल का? हो बरा मोठा वृक्ष उपटला हा आणि वृक्ष उपडून असताना भीमाच्या जवळ गेले आणि भीमाच्या जवळ गेल्याबरोबर जे ठ्याका दिला म्हणतात ते पाठी म्हणजे त्या वृक्षाचा, हा माझ्या भीमाला कसल्याही प्रकारचा कसलाही फरक पडला नाही. पण त्या वृक्षाचे 4 तुकडे झाले, चार. काही फरक पडला नाही. अशा प्रकारचं कार्य तो बकासूर करून सांगा सुरुवात केलेलं आहे. मग घेऊन चंड पाशान बहुत घाली उचलून. बरं, कोपर खिळ्या गुडघे जाण मारिताही हलेना. हालच नाव जाग्यावरलोय, काही समज नाही. मला जेवायचे म्हणून बसलं होतं निवांत, आपलं ताट घेतलं, पुढे जेवायला. हा भीमाचा आनंद व्यक्त करला बिचारा. हेनं पहिल्यानं वृक्ष टाकले, बुक्की मारली. मला हेनं काही हे हालत नाही, मला माझं खाल्याशी राहत नाही. भले दगड होते म्हणतात, पर्वत म्हणलं की दगड असतात, माळ म्हणलं की दगड असतात. एवढे जेवढे मोठ्यात मोठा होती तेवढी शिळा उचलली हा आणि तेवढ्या शिळा एक नाही असंख्य, ज्याची गणना करता येत नाही एवढ्या शिळाचा वर्षा भीमाच्या अंगावर केला. आता विचार करा, काय त्या माऊलीचं दूध असं जिला जिने जन्म दिला, ते लेकरा जन्माला यायला ते असं. काय भलं असेल माझ्या भीमाचं. अरे काही फरक पडला नाही अंगावरला, केस वाकडा झाला नाही भीमाचा माझ्या, आणि मनही चलबिचल झालं नाही. सांगा सुरुवात केली आहे. माझे बक्षिशी अवघे अन्न चांडाळा तू आहेच आहेस कोण? कोण. हो, शंख केली भीमसेन सहसाही न बोले. आता काय, आता मारलं, दगड मारले, वृक्ष मारले, बुक्या मारल्या, मला मारून काही फरक पडणार म्हणला याला. हो काय करा. हे चांडाळा, काय शब्द वापरलाय? चांडाळा. हो हे चांडाळा, तू माझे बक्षिसी अन्न. हा अरे माझ्या हिश्याला जे होतं, ते तू. मला जे खायला आलं होतं, आता खरंच आहे की हो, आपल्या ताट जर दुसऱ्यांना उड गॅस कसं वाटलं आपल्याला? बेकार. आपल्या समोरचं शांत असं तर मला खाऊन जाऊ दे म्हणजे. हो मग रागीट आहे ते, मग ठाका दिला मला काय घेतलास म्हणून. हो आता मला माझं अन्न आहे आणि माझं अन्न तू का खायला लागलास? तू आहेस तरी कोण? हा अशा प्रकारचा तो मग बोलला सांगा सुरुवात केली आहे. मग भीमाचे दोन्ही हस्त बक धरावया धावत. हा, एरे पसरून या कर अद्भुत दोन्ही कर धरी त्याचे. आता ज्यावेळेस या बकासुरानं मला लईच खाले, मला हात धरल्यास कसं खाईल? हा
हात धरल्यास खाता येईल का? नाही ना. नाही खाता येत. आता आपण माणसं खाते सोडून द्या, तुम्ही मग खातेत की हो? हो. तुम्ही जर एखादा कुठला आपण माणूस बघितला आणि त्याला हातच नाही, हा. मी म्हणलोय तर पोथीमध्ये की हात नसतं तर त्याला खाता येत नाही. हो, अपंगाला खाता येतंय, पण आपल्या चांगल्या सगळं खाता येईल का? नाही ना. अपंगाच्या इंद्रियाला वळून पडलेलं असतंय, पायानं भाकर मोडतंय, भाजीत उडीतंय, ते खाते, खात आहे. पण त्या इंद्रियाला वळून पडलेलं असतंय. सत्य आहे. काही त्याचं ठिकाण बघितलं. आपल्या तहसीलमध्ये एक मुलगा होता बा, होतं. डावरीचा. हो. अहो एवढं सुंदर लिहायचा म्हणतात, हा डाया हाताच्या पायानं लिहितो तो, पायानं त्याच्या इंद्रियाला वळण होतं. आता हे जे गेलं म्हणतात पळत पळत कुणाकडे, भीमाकडे, दोन्ही हात धरले आणि दोन्ही हात धरल्यावर कसं खातोच बघतो म्हणलं. हो. इतक्या अवस्थेमध्ये मला काय केलं सांगा सुरुवात केली आहे. सव्य हस्ते जेवित उरोने दी अन्न किंचित, म्हणे भोक्ता रुक्मिणी कांत ऐसे स्मरत वारंवार. अरे ज्यावेळेस सांगितलं बरं काय, हे ना हात धरले भीमाचे, त्याने एक हात काढून सोडून घेतला आणि त्याचे दोन्ही हात एका हाताने धरले माझ्या भीमानं. हो. दोन्ही हात धरले आणि एक हात रिकाना आपलं सुरूच. हो. सुंदर प्रकारचं भोजन करू लागला. पण अन्न घेत असताना बाला किती कथा सुंदर सांगते बा, लक्ष द्या जरा कधी वायाकडं. हो. आणि ग्रंथ एवढा सुंदर असते, फक्त शांत सांगायचा. जमला गेलं तर आपल्याला केंद्र सरला विचारायचं, मला विचारायचं काय फरक पडत, कुणाला विचारा. लहानपणा नाही, आपल्याला येत नाही ती गोष्ट 100% विचारावी. सत्य आहे. राग मानायची गरज नाही. एवढे ते श्रुते बसताना चुकीचं सांगा, आपण इथं बसलेलो नसतो गादी. हा. एवढी सुंदर कथा असते. आता विचार करा, ज्यावेळेस हात धरला, हात धरल्या एका हाताला जीव लागलं, पण जेवताना एका गोष्टीला कधीच विसरायचं नाही. ते कोणत्या? हे अन्न खालंय ते कोण खालंय म्हणलं? माझा देव. उदर. पांडुरंग, रुक्मिणीकांत पांडुरंग. रमाकांत, अरे माझा कृष्ण अशा प्रकारचे अन्न सेवन करतोय. आणि म्हणून कोणीही माणसानं ताट घेतल्याबरोबर नुसतं आल्याबरोबर खाला सुरू नाही करायचं, कधीच कधीच नाही सुरू करायचं. पहिला घास माझ्या आई वडिलाला पाव म्हणायचं, दुसरा घास माझ्या दैवताला पाव. अशा प्रकारचं ज्यावेळेस मला त्यावेळेस अन्न पचन होतंय, येणं मला हे एवढं अन्न आहे ना, माझ्या कृष्ण भगवंतासर पाहून करून घेतो. बोलायला सुरुवात केली आहे. भोजन जाहले संपूर्ण, मग उभा ठाकला भीमसेन, हा, म्हणे तुझे सामर्थ्य गहन दावी कैसे राक्षसा. ज्यावेळेस अशा प्रकारचं ज्यावेळेस भीम पोटभर जेवली बर काय, आणि पोटभर जेवल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर भीमानं दिला. पोट भरलं, आपलं पोट भरलं की जगाचं भरलं, असा नियम आहे. हो. एवढं सुंदर जेवढं म्हणतात केंद्र जेवल्याबरोबर पाणी पिलं आणि उठून भीमसेन उभा राहिला. काय बोलतोय सांगा सुरुवात केली आहे. नागरिक बक्षिले त्वा बहुत, त्याचे उसने घेईन येत, हा, राक्षसे थडक अद्भुत दिदली तेव्हा भीमसेना. ज्यावेळेस भीमसेन उभा राहिले आणि उभा राहिल्याच्या नंतर भीमसेनानं आता त्या राक्षसाशी बकासूर नावाच्या राक्षसाला बोलायला सुरुवात केली. जेवण म्हणजे तर कधीच बोलत नसतात काही माणसं. हो. आताही काही माणसाचा नियम आहे सातपुते साहेब, आहे. आताही नियम आहे. आपलं पूर्ण जेवण होय तर कसलाही माणूस असतं की माणसं जेवण बोलत नाहीत. काही माणसाचा नियम आहे, आलं तरी खाता यायचं. हो. आता या भीमानं इतक्या वेळेस एकही शब्द बोलला नाही. पोट भरलं आणि पोट भरून आपलं उभा राहिले आणि उभा राहिल्यानंतर त्या राक्षसाला म्हणतो, आता का आलोय सांगतो म्हणले. इतक्या दिवस अनेक प्रकारचे असं माणूस येऊन तू भक्षण केलास, अनेक प्रकारचे प्राणी तू खालास. हा. आता त्या प्राण्याचा बदला घेण्यासाठी, त्या प्राण्याचं उष्ण घेण्यासाठी मी इथं आलोय. हा. हा एवढा शब्द भीमसेनाचा या बकासूर नावाच्या राक्षसानं ऐकला. याला राहुलच नाही. न राहुल्याच्या नंतर जसं एखाद्या बकऱ्यानं धडक द्यावी तशा प्रकारची धडक या भीमसेनाला या बक नावाच्या राक्षसांनी सांगायला सुरुवात केली आहे. म्हणे माझे अन्न भक्षिले बहु, हो, यावरी मी काय मृत्तिका खाऊ. हा. राक्षस पसरून भाऊ, भीमास कवळू पाहत. आता येणं ज्यावेळेस पहिली धडक मारली, धडक मारल्यावर म्हणला माझं अन्न होतं की बाबा, म्हणला
माझा माझा हिस्सा होता. खरं सांगू आता हा माझा हिस्सा होता. आता मग माझा हिस्सा होता का आता पोती सांगण्याचा नव्हता, सातपुते काकाचा होता. हा. मग ते चाललं मी बक्षीलच ना. हो ना सत्य आहे. हा हा. माझं अन्न आणि माझं अन्न तू भक्षण केलास, तर माझं अन्न भक्षण केलास म्हणजे एवढा राग आला आता बकासुराला. आणि रागाच्या भरामध्ये भीमसेनाच्या जवळ गेलं आणि जवळ गेल्याबरोबर दोन्ही हात असे पसरले हो आणि दोन्ही हात पसरून लगेच काय केलं, भीमसेनेला कवटाळण्याचा प्रयत्न केला. पुंडलिकावर दे हरी ढोल श्री ज्ञानदेव तुका 23